नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज बोरजा येथे भव्य दिवस एक आदत एक बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आपला बकासूर पळण्यासाठी गेला होता. गट क्रमांक 26 मध्ये पळून गटपास देखील झाला होता. चांगला स्पीड लागला होता आपल्या बकासूरच्या गाडीला. परंतु भावांनो, सेमीला काटाकीर लढत बघायला मिळाली. सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 4 वरून आपला बकासूर पळाला. आणि भावांनो, आज बकासूरचा पैरा होता तो म्हणजे लंपी सोबत. तर निंबूतकरांचा लंपी आणि आपला बकासूर आज एकत्र पळाले सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 4 वरती. सेमीला आपल्या बकासूरची हार झाली. भावांनो, आज वाटलं होतं की बकासूर गुलाल करेल, परंतु भावांनो आज ते शक्य नाही झालं. आज बकासूरची आपली सेमीला हार झाली. भावांनो, आज आपला बकासूर पळण्यासाठी सज्ज झाला होता. चांगला स्पीड लागला होता गटाला, परंतु सेमीला भावांनो स्पीड नाही लागलं तेवढं आणि आपला बकासूर क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला. असो अर्जित होत असते, आपल्या बकासूरची सतत हार होत आलेली आहे. यामध्ये काहीतरी भावांनो अडचण असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळे आपल्या बकासूरची सतत हार होत आहे. तर त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन लवकरच निघेल. आता चेकअप देखील करतील बकासूरला एकदा पुन्हा, कारण भावांनो बकासूरचं स्पीड कमी झालेलं आहे, त्यामुळे आपल्या बकासूरला हार पत्करायला लागतोय. असो अर्जित होत असते. आज बकासूरला मैदानामध्ये पळताना बघायला मिळाला, हेच खूप आहे. धन्यवाद भावांनो.